नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर आपण पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करून तो कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. कर्ण 25. द्वैतवनाची घनदाट झाडी दृष्टीपथात आली. दुरून शांत दिसणारं ते घनदाट वन, पोटात अनेक क्रूर श्वापद पोसत उभं होतं. घोड्यावरून खाली उतरून आम्ही पदस्थ झालो. हातातील वेग घेऊन चालू लागलो. प्रवासानं आणि ग्रीष्माच्या अंग पोळणाऱ्या उष्णतेनं सर्वांच्या शरीरावरील राजवस्त्र घामानं ओथंबली होती. थोडा विश्राम घ्यावा म्हणून ओढ्याकाठच्या एका विशाल ऐन वृक्षाखाली थोडा वेळ थांबलो. वृक्षाच्या बुंध्याला घोड्याचे वेग आखडताना दुर्योधन म्हणाला, राधेया, आपले 400-500 अश्वसात कमी पडतील असं नाही का वाटत तुला? आपण युद्धासाठी आलो नाही. आज सरळ सरळ द्वंद्व होईल. एकाशी नाही, 5 ओढ्यात उतरून ओंजळीतून थंड पाण्याचा शिडकावा तोंडावर घेताना मी त्याला उत्तर दिलं. एवढ्यात पहिलं तीरावरून ओढ्याचं उथळ पाणी घुसळत एका घोड्यावरून प्रभंजन आमच्याच दिशेनं धावत येताना आम्हाला दिसला. कसल्या तरी महान भयाच्या छटा त्याच्या घोड्याला पिटाळताना होणाऱ्या लगबग चंचल हालचालीतून स्पष्ट दिसत होत्या. जवळ येताच खालीही न उतरता तो वेग आणि श्वासोश्वास दोन्ही एकदम आखडीत ओढ्याच्या मध्यभागी उभा राहून तिथूनच भीत भीत ओरडला, महाराज, वनातल्या सरोवरात गांधर्व स्त्रिया पूर्वीच क्रीडा करत आहेत. त्यांची आणि आपल्या दासींची सरोवराच्या काठी झोंबाझोंबी चालली आहे. कुणीच कुणाला आटोपत नाही. चल प्रभंजन, तू पुढं हो, आम्ही येतोच. हात उंचावून दुर्योधनानं त्याला मागं पिटाळला. आमची घोडीही ओढ्याचं पाणी कापत द्वैतवनाकडे धावू लागली. वाटेवर पुढं आलेल्या लतावेली आमच्या उघड्या दंडावर सपासप आदळू लागल्या. प्रभंजनाच्या घोड्याच्या खुरांचा मागोवा घेत अनेक अवघड वळणं मागं टाकून आम्ही वनाच्या मध्यभागातील सपाट पठारावरच्या सरोवराकाठी आलो. समोरच्या दृश्याचा आम्हा दोघांनाही नीटसा अर्थ लागला नाही. दासी आणि गंधर्व स्त्रिया जीव मुठीत धरून सरोवराच्या काठानं रांगेत उभ्या होत्या. अवाक आणि निश्चल पठारावरच्या मोकळ्या पटांगणात हजारो गंधर्व सैनिकांशी आमच्या अश्वसादांनी घनघोर युद्ध मांडलं होतं. आपली संख्या आणि सामर्थ्य काय आहे याचा त्यांनी थोडाही विचार केला नव्हता. त्यांना तेवढा अवसरही मिळाला नसावा. गंधर्व सेनेच्या मधून एक उंच आणि देखणा सेनानायक हातातील खड्ग विजेसारखं स्वतःभोवती गरगर फिरवीत आपल्या सैन्याला गर्जना करून प्रोत्साहन देत होता. चित्रसेन, त्याला पाहताच दुर्योधन पुटपुटला. तो गंधर्व नायक चित्रसेन होता. द्वैतवनच काय, पण सभोवतच्या असं म्हणतात त्याच्या नावाचा डिंडीम इतका पसरला होता की तो राणावनात राहत असूनही त्याच्या वाटेला कधी एखादा राक्षस सुद्धा जाऊ धजला नव्हता. आमच्या दासींनी त्याच्या प्रिय स्त्रियांना छेडून भलतीच आपत्ती ओढवून घेतली होती. शौर्यानं लढणारे आमचे अश्वसाद चोहो दिशांनी गंधर्व सेनेकडून क्षणाक्षणाला घेरले जात होते. दुर्योधन, तू ही फळी मोड. उजव्या दिशेनं गंधर्व सेनेवर खड्ग उपसून धावताना मी त्याला डावी दिशा दिली. विचार करण्या इतकाही अवधी नव्हता. सपासप वार ओढीत मी सैन्यात घुसलो. आमच्या वेढलेल्या सैनिकांना मुक्त करण्यासाठी अटीतटीचे आघात करून एकदा त्यांच्या भोवतीचं कडं मी फोडलं सुद्धा. पण क्षणार्धातच त्यांना नव्या उत्साहाच्या गंधर्वांनी परत घेरलं. कुठून तरी गर्जना करीत प्रत्यक्ष चित्रसेन माझ्यासमोर उभा ठाकला. फुललेल्या पळस वृक्षासारखा तो क्रोधानं संतप्त झाल्यामुळं रक्तवर्णी दिसत होता. कर्ण, आपल्या सैनिकांना घेऊन वनातून चालता हो, नाहीतर मरणाला सिद्ध हो. कंठाच्या शिरातानं तो मोठ्यानं ओरडला. चित्रसेन, मी कर्ण आहे. वायूच्या झोतानी पर्वत शिखरं हलत नसतात. सिद्ध हो. मला त्यांच्या अहंभावी घोषणेचा संताप आला. त्वेषानं तो माझ्यावर धावून आला. त्याची आणि माझी जुंपताच दोन्ही पक्षांकडील सैनिक दूर झाले. अर्धा घटका एक घटका नुसत्या विजेसारखी खड्ग खणखणत एकमेकांवर आदळत होती. त्यांच्या भिडलेल्या पात्यातून स्फुल्लिंग उडत होते.
त्याचं खड्ग माझ्या शरीराला ठिकठिकाणी स्पर्शून जात होतं, पण रक्ताचा एक थेंबही त्याच्या जिभेला चाटायला मिळत नव्हता. पायदळीचं गवत उद्ध्वस्त झालं होतं. मध्येच थांबत, हा अभेद्य कवचाचा हस्तिनापुराचा कर्ण आहे. हा खड्गयुद्धात, धनुयुद्धात, गदायुद्धात कशातही मरणार नाही. त्याला चोहोबाजून घेरून जिवंत पकडा. आपल्या युद्ध पाहत उभ्या राहिलेल्या गंधर्व सेनेला चित्रसेनानं आज्ञा केली. त्याच्या युद्धाला कपटाचा वास आला. आता तिथं थांबण्यात अर्थ नव्हता. अश्वसादानो, दासींना घेऊन परता. मी त्याच्या सैनिकांनी मला घेरण्यापूर्वीच शेपटी हलवीत गवत खाणाऱ्या वायुजिताच्या पाठीवर आरूढ होताना ओरडलो. प्रत्येक अश्वसादानं एक एक दासीला घोड्यावर घेतलं आणि माझ्या मागून दौडायला सुरुवात केली. हजारो गंधर्वांनी हातातील शस्त्र शेवटचा मारा म्हणून आमच्यावर फेकून शस्त्रांचा पर्जन्य वर्षविला. कित्येक अश्वसाद घोड्यांसह त्यांच्या अचूक फेकीमुळं धडाधड खाली कोसळले. जे सुरक्षित होते ते दौडू लागले. पुन्हा सपासप आदळणाऱ्या लतावेलींचा मारा झेलत आम्ही वळणांमागून वळणं मागं टाकू लागलो. घोडे दौडत होते, धूळ उडत होती, पण माझं मन थिजलं होतं. हे रणांगणातून पराभूत होऊन पळणं आहे की प्राणपणानं मी घेतलेली माघार आहे, काहीच कळत नव्हतं. कोणत्या उभारीनं मी राजवाडाबाहेर पडलो होतो आणि काय बरोबर घेऊन परतत होतो. महाद्वाराच्या उंबरट्यात लचकलेला वायुजित म्हणजे माझ्या जीवनक्रमातील पहिल्या पराभवाची तर नांदी नव्हती. काय पराभव, पलायन, माघार? अपुऱ्या सामर्थ्यानिशी लढण्यापेक्षा माघार घेणं योग्य नव्हतं काय? चित्रसेनानं मला पकडलं असतं तर? सुदामनच्या क्रूर वधाचं माप मग अर्जुनाच्या गळ्यात कोण घालणार होतं? माझा शत्रू कोण होता, अर्जुन की चित्रसेन? माझं मन माझ्या निर्णयातील अचूक व्यवहार शोधत होतं. अर्जुनाचा कंठनाळ फोडण्यासाठी मला जगणं भागच होतं. वायुजिताच्या खुरांबरोबरच विचारांनी अनेक मळणं मागं पडत होती. घोषयात्रेला कर्णाच्या दृष्टीनं आज दोषयात्रेत स्वरूप प्राप्त होत होतं. जीवनाचा घोडा कीर्तीच्या महाद्वारात कुठंतरी लचकत होता. पराभव, पहिला पराभव, परिस्थितीनं निर्माण झालेला. कसाही असो, पण माघार घेणं म्हणजेही पराभवच. कर्ण, पराभव, पराभवी कर्ण. काही सुचत नव्हतं. सुचलं तरी पटत नव्हतं. आता दुर्योधनाला काय वाटेल? कुठल्या शब्दात तो आपलं स्वागत करील? दुर्योधन, त्याची आठवण होताच मी वायुजिताचे वेग एकदम आखडले. आम्ही विश्रांतीसाठी थांबलो होतो. तो ओढा आला होता. मी मागं वळून पाहिलं. दौडणाऱ्यात दुर्योधन कुठंच दिसत नव्हता. माझ्या छातीत भयान एक विचित्र सणक येऊन गेली. हजारो गंधर्वात युद्धाच्या धामधुमीत दुर्योधन मागं एकटाच सापडला होता. त्याचं काही बरं वाईट झालं तर? हस्तिनापुरात कोणत्या तोंडानं परतणार होतो मी? अरिष्टसेन, युवराज मागं एकाकी राहिला. परतवा घोडे. सर्वांना थांबवून मी पुन्हा द्वैतवनाकडे हात उंचावला. अंगराज, गंधर्व सेना अफाट आहे. राजनगरात जाऊन पुन्हा ससैन्य परतूया. नाहीतर काय? नाहीतर आपली वार्ताही हस्तिनापुरात कुणाला कळणार नाही. त्याचं म्हणणं योग्य होतं. काय करावं ते समजत नव्हतं. उलटून द्वैतवनाकडे मागं परतावं तर कुणीच हस्तिनापुराला परतण्याची शक्यता नव्हती. राजनगर गाठावं तर तेही अजून कितीतरी योजनं दूर राहिलेलं. ओढ्याकाठी त्याच ऐन वृक्षाखालच्या काळ्या पाषाणावर मी बसलो. अरिष्टसेनाला राजनगराकडे पिटाळून सैन्य आणल्याशिवाय काहीच करता येणार नव्हतं. त्याच्या समवेत नगरात जाऊन शोभा करून घेण्यातही अर्थ नव्हता. अरिष्टसेनाला राजनगराकडे पिटाळा. धड द्वैतवनात नाही, धड राजनगरात नाही, अशा मध्येच अडकून पडलेली माझी अवस्था अतिशय बिकट झाली. क्षण अन क्षण महत्वाचा होता. मेंदूची भ्रुशुंडी विचारांचे पाषाण फेकीत होती. मस्तक घट्ट पकडून मी बसून होतो. असहाय्यता ही क्रूर मांजरासारखी असते. मांजराला ती उंदीर करते. धड मरूही देत नाही आणि जिवंतही सोडत नाही. आज चित्रसेनाचं रूप घेऊन ती अकल्पितपणे माझ्या समोर उभी होती. अरिष्टसेनाला जाऊन अर्धा एक गटका झाली. दुर्योधनाचा ठिकाणा नव्हता. आता थांबण्यात अर्थ नव्हता. उठून हातात वायुजिताचे वेग घेऊन मी एकटाच द्वैतवनात शिरू लागलो. कोणत्याही अश्वसादानं माझ्याबरोबर मरणाच्या महाद्वारात शिरावं असं मला वाटत नव्हतं.
दुर्योधनाला गंधर्व सेनेच्या हातून मरण येणार असेल तर कर्णालाही स्वतःसाठी तोच मृत्यू मान्य होता. मागं वळूनही न पाहता मी परत द्वैतवनात शिरण्यासाठी घोड्याच्या पाठीवर झेप घेतली. माझं मन आता शांत आणि बळकट होतं. कसलीच खळबळ त्यात नव्हती. मंद मंद पावलं उचलत वायुजितही जड मनानं चालू लागला. तो घनदाट झाडीतून आत घुसणार तोच दुर्योधनच बाहेर आला. त्याचे दोन्ही हात रामेट्याच्या फुलांच्या चिवट वेलींनी करकचून बांधले होते. आयुष्यात प्रथमच मी त्याचं मस्तक खाली गेलेलं पाहत होतो. सत्य हे सुद्धा कधी कधी कल्पनेपेक्षा भयानक असतं. त्याच्या अंगावरची राजवस्त्र जागजागी फाटली होती. खुरटत पाय ओढत तो कसा तरी चालत येत होता, आयाळ कापलेल्या सिंहासारखा. मित्रवर तो सुरक्षित असलेला पाहून आनंदानं घोड्यावरून खाली उडी टाकून त्याला मिठी मारताना मी मोठ्यानं ओरडलो. तरीही त्याची मान वर झाली नाही. घाईघाईनं त्याच्या हातांभोवतीचा वेलीचा गुंता सोडविताना त्याला समाधान वाटावं म्हणून म्हणालो, तुला मुक्त करण्यासाठीच मी निर्धारानं परतलो होतो आणि तुला शोधित होतो. तरीही तो आनंदानं उचंबळून आला नाही. त्याची झाडाच्या चिंबून वाकलेल्या फांदीसारखी खाली गेलेली मान वर उंचावली गेली नाही. पाषाण मूर्तीसारखा तो माझ्या समोर निशब्द उभा होता. योद्ध्यांच्या साम्राज्यातला गदादंडासारखा ताठर वीर, पण तोही तेट मोडलेल्या कमलपुष्पासारखा मान टाकून उभा होता. त्यानं माझ्या एकनिष्ठ मित्रत्वाची शंका घेतली होती की काय? तो हे कर्णाचं पलायनच मानत होता की काय? अंगराज, मी आता हस्तिनापुराकडे परत येणार नाही. या झाडाखालीच आसन घालून मी माझे प्राण सोडणार आहे. त्याचा प्रत्येक शब्द पायात अवजड साखळदंड बांधल्यासारखा जड शीळ वाटत होता. काय काय झालं? राजाचे प्राण म्हणजे केव्हाही मृत्यूच्या महानदीत सोडावी अशी नौका नसते. हा राजधर्म तू विसरलास की काय? कसला राजधर्म? कोण राजा? ज्याला जगात मानानं जगता येत नाही तो कसला राजा? काय झालं? चित्रसेनानं तू एकटा सापडलास म्हणून तुझी मानखंडना केली असेल तर मी त्याला नाही करणं. चित्रसेनानं माझं मस्तक धडावेगळं करून ते पायाखाली रगडलं असतं तरी तो रणांगणातील वैभवशाली मृत्यू मी हसत मुखानं स्वीकारला असता. पण साक्षात शत्रूच्या हातून जीवनाची भिक्षा घेऊन मी हा अशा बद्धहस्त अवस्थेत परतलो आहे. वीराच्या मरणाहून वीरत्वाचं मरण भयानक असतं. मी राजा नाही, गदावीर नाही, मानानं जगणारा सामान्य सैनिकही नाही. तू आता सोडलेल्या वेलींच्या पाना इतकंही माझं जीवन आता भारदस्त उरलेलं नाही. का असं का बोलतोस? कुणी तुला जीवनाची भिक्षा दिली? तू ती कशी घेतलीस? तुम्ही सर्व जाताच मी एकटा पडलो. गंधर्व सेनेनं मला वेढलं. एकाच वेळी गंधर्व मला सहस्रांनी भेटले. त्यांनी माझी शस्त्र हिरावून घेतली आणि दोन्ही हात वेलींनी बांधून मला बंदिस्त केलं. जवळजवळ सर्व गंधर्व सरोवर सोडून विजयाच्या घोषणा करीत निघून गेले. चित्रसेन आणि 100-500 पदाती मला घेऊन कुठंतरी चालले. एवढ्यात काय झालं? कोण आलं? अर्जुन. त्यानं कसलाही विचार न करता चित्रसेनाला आव्हान दिलं आणि त्याच्या गांडीव धनुष्यातून सुटणाऱ्या अखंड बाणांच्या वर्षावानं सरोवर भरून जाण्याची वेळ आली. चित्रसेन मला तसाच टाकून पळून गेला. हात बांधलेले होते, नाहीतर मीच चित्रसेनाला थोपवून अर्जुनावर धावलो असतो. चित्रसेन जाताच तो माझ्यासमोर उभा राहिला. दादांच्या आज्ञेसाठी तुला मी मुक्त केलं आहे. परत द्वैतवनाकडे येऊ नकोस. त्यानं खोट्या विजयाच्या दर्पात द्वैतवन आपल्या पित्याचं राज्य असल्याच्या ठसक्यात मला सांगितलं. त्याच्या बरोबर असलेल्या एका विरूप राक्षस पुत्रानं मला इथपर्यंत आणून सोडलं आहे. मला मुक्त करणाऱ्या अर्जुनानं माझी विटंबना व्हावी म्हणून या वेली अशाच ठेवल्या होत्या. सांग कर्णा, कशाला मी युवराज म्हणून नगराकडे परतू? पंख तुटलेल्या गरुडानं पर्वत शिखराचा हव्यास कशाला धरावा? मी इथंच प्रायोपवेशन करणार आहे. जा तू. त्याच्या जखमी मनाचं रक्त शब्दांचं रूप घेऊन ओठांबाहेर ठिपकत होतं. इतकी तीव्र निराशा त्याच्या जीवनाला कधीच स्पर्शून गेली नव्हती. त्याचं मनगट वेलींच्या वळांनी आणि मन अर्जुनाच्या शब्दांनी काळनिळं पडलं होतं. साक्षात शत्रूकडून जीवनाचं दान घेताना होणाऱ्या मरणप्राय यातना जाणण्यासाठी
त्याच्यासारख्या हस्तिनापूरच्या सम्राटाचं मनच जवळ असायला पाहिजे. माझ्याजवळही त्याच्या सांत्वनासाठी योग्य शब्द नव्हते. तुला नगराकडे परतावंच लागेल. तेजाची अखंड आग ओतणाऱ्या सूर्यनारायणालाही कधी कधी ग्रासून घ्यावं लागतं. ज्यातून निर्माण झाले ते ढग सुद्धा महासागरावर वेड्या अहमभावानं कृपेची जलवृष्टी करताना तू पाहिले नाहीस काय? कोण कुणाला जीवदान देणार? जरासंधाच्या 17 आक्रमणांना कंटाळून मथुरा सोडून द्वारका गाठणारा श्रीकृष्ण काय जगानं पळपुटा ठरवला आहे? पितामह भीष्मानी जिंकलेला जमदग्नी परशुराम काय पराभूत योद्धा मानला गेला आहे? ज्याला पराभवाचा फेरा चुकला नाही असा नहुष महाराजांनी जिंकून पालखीला जुंपलेला देवराज इंद्र तुला माहीत नाही काय? क्षत्रिय प्रायोपवेशन करून मरत नसतात. समरांगणात तळपत्या सूर्यकिरणात शरीरातील चैतन्य किरण विलीन करण्यासाठीच त्यांचा जन्म असतो. घे, अरिष्टसेनानं आणलेल्या घोड्याचे वेग मी त्याच्या हाती दिले. थोड्या वेळानं दुर्योधन उमजला. कर्ण, नगरजन तुला सुतपुत्र म्हणतात ते तुझ्या अशा कल्पना ऐकताना कधीच खरं वाटत नाही. मी इथं कृमी कीटकासारखा मरणार नाही. चल. त्यानं घोड्यावर झेप घेतली. मी सुटकेचा निश्वास टाकला. वायुजितावर स्वार झालो. आमची घोडी पुन्हा नगराकडे उधळली. त्यांच्या खुरांखाली धुळणं उडत होती, पण वारा पडल्यामुळं ती सभोवतालच्या झाडाझुडपांच्या पानांवरच बसत होती. माझं मन शांत होतं. त्यात पराभवाची खंत नव्हती, पलायनाची रुखरुख नव्हती, यशस्वी माघार घेतल्याचं खोटं समाधानही नव्हतं. मागे मृग येऊन परतताना मी जितका स्थिरचित्त होतो तितकाच आत्ताही होतो. उलट घोषयात्रेचा प्रसंग टळला याचं न आकलणारं विचित्र समाधान होतं. नगरात गेल्यानंतर जिभेवर संयम नसलेल्या दासींपैकी कुणाकडून तरी अंगराज कर्ण युद्धातून पळाले अशी कुजबुज होणार होती, पण आता मला त्याचीही पर्वा नव्हती. माझं मन मला सांगत होतं की कसोटी पाहणाऱ्या अनेक प्रसंगातीलच तो एक अविस्मरणीय प्रसंग होता, अकल्पितपणे घडलेला. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या पुस्तकं, कथा आणि कवितांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.